उद्धव साहेब आले नाहीत आजच्या सभेला, कार्यकर्ते काय नाराज आहेत का? अजिबात नाही। आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचं कार्यबाहुल्य हे अफाट आहे। ते सत्तेमध्ये असो सत्तेमध्ये नसो, त्यांच्याविषयी जनसामान्यांची भावना ही अतिशय आदराची आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमधलं सगळ्यात मोठं असं जे नेतृत्व आहे, आज संपूर्ण महाराष्ट्रातली जनता उद्धव साहेबांकडे पाहते। अंबाडी परिसरात खरं तर भिवंडी ग्रामीणमध्ये दिलेली उद्धव साहेबांनी सभा ही मला वाटतं ठाणे जिल्ह्यातली पहिली सभा आहे या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आणि त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड उत्साह आपण पाहिला। ज्या पद्धतीनं या भिवंडी मतदारसंघातले महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, पण त्याबरोबर आणखीन एक वेगळा उत्साह जनसामान्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळाला की ज्यांना गेले 2.5 वर्षांच्या आधी जी गद्दारी झाली ती गद्दारी लोकांना मान्य नव्हती आणि त्यामुळे लोक अगदी उत्स्फूर्तपणे या सभेला आलेला आपल्याला पाहायला मिळाले आणि या अनुषंगाने जे जे काही मार्गदर्शन झालं ते मार्गदर्शन आज हृदयामध्ये साठवून घेऊन या महाविकास आघाडीचे जे आपले अधिकृत लोकप्रिय उमेदवार महादेवजी घाटाळ आहेत त्यांना 20 तारखेला प्रचंड बहुमतांनी मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून लोक विजयी करतील, हा विजयाची खात्री देणाऱ्या अशा प्रकारची आजची सभा होती असं म्हणायला हरकत नाही। आता कोणत्या पक्षात काय झालंय याच्याबद्दल खरे शिवसैनिक कधी विचार करत नाही। आमचा बाणा लढायचा आणि आमचा बाणा जिंकायचा आणि त्या अनुषंगाने या वेळेला सुद्धा गेले अनेक वर्ष भिवंडी ग्रामीणवर खऱ्या शिवसेनेची एक हाती हुकमी सत्ता आहे। ती एक हाती हुकमी सत्ता या पूर्ण जनसमुदाय इथं आला होता परंतु ते आले नाही। नक्कीच उद्धव साहेबांना ऐकायला केवळ भिवंडी ग्रामीण नव्हे, आज देशासह विदेशातली लोक उत्सुक असतात आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह लोकांमध्ये संचारलेला होता की उद्धव साहेब आजच्या सभेसाठी येतील आणि त्यांचे जाज्वल्य विचार, मग ते हिंदुत्वाचे असतील ते सर्वसमावेशक हिंदुत्वाचे, ज्यामध्ये उद्धव साहेब सातत्याने म्हणतात की आमचं हिंदुत्व म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम आणि आमच्या हृदयात राम या पद्धतीचं आहे। कोणती जात आहे, कोणता धर्म आहे, कोणता पंथ आहे काही न बघता शिवसेना सर्वांना बरोबर घेऊन विकासाचं काम करते आणि त्यामुळे उद्धव साहेबांनी गेले 2.5 वर्ष मागील काळात जे काम एक या महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख म्हणून केलं, या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून केलं, त्याच्यावरती कितीही वर्ष भविष्यामध्ये बोलावं तेवढं कमीच आहे, कारण यासारखं काम या अनेक वर्षामध्ये झालेलं आपल्याला दिसलं नाही। खरं तर लोकांचं जीव वाचवणारं हे खरं हिंदुत्व आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की उद्धव साहेब आजच्या कार्यक्रमाला एक महत्त्वाचं असं की संध्याकाळी 7 वाजता महाविकास आघाडीची संपूर्ण राज्याची सभा ही मुंबईला होती आणि तरीही उद्धव साहेबांनी आपल्याला वेळात वेळ काढून दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान मी पोहोचतो या पद्धतीचं सांगितलं होतं। मात्र महाविकास आघाडीची सभा पुढे सरकल्यामुळे त्यांनी यायची तयारी केली होती, परंतु महाविकास आघाडीतले राज्यातले महत्त्वाचे पदाधिकारी त्यांच्यासोबत या महाविकास आघाडी संदर्भातल्या त्या सभेच्या पूर्वीची मीटिंग होती, त्यामुळे उद्धव साहेबांना या ठिकाणी येता आलं नाही। पण एक मात्र आहे की उद्धव साहेब या सगळ्या मतदारसंघातल्या आपले जे काही लोक आहेत, जे जनसामान्य आहेत, जे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी संवाद साधून हा विजयाचा एल्गार असाच कायम ठेवून येत्या 20 तारखेला महादेव घाटाळ यांच्या समोरचं मशालीचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया, हा संदेश आमच्यापर्यंत जो त्यांनी पोहोचवला त्या संदेशाच्या अनुषंगाने इरेला पेटून इकडचा प्रत्येक कार्यकर्ता काम करेल याची आम्हाला खात्री आहे। उद्धव साहेब आले नाहीत आजच्या सभेला, कार्यकर्ते काय नाराज आहेत का? अजिबात नाही। आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचं कार्यबाहुल्य हे अफाट आहे। ते सत्तेमध्ये असो सत्तेमध्ये नसो, त्यांच्याविषयी जनसामान्यांची भावना ही अतिशय आदराची आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमधलं सगळ्यात मोठं असं जे नेतृत्व आहे, आज संपूर्ण महाराष्ट्रातली जनता उद्धव साहेबांकडे पाहते आणि त्यामुळे महाविकास आघाडीची आज बीकेसीला होणारी संध्याकाळी 7ची सभा ती संध्याकाळी 5ला पुढे ढकलली करण्यात आली आणि त्या अनुषंगाने त्याच्यापूर्वी महाविकास आघाडीचा जो सर्वसमावेशक असा कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने उद्धव साहेबांना इथे येता आलं नाही, कारण त्या गाठीभेटी सुद्धा याच्याच बरोबर महत्त्वाच्या होत्या। आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत, त्यामुळे केवळ शिवसेना नव्हे, केवळ राष्ट्रवादी नव्हे, काँग्रेस आमच्याबरोबर असलेली बाकीची जी मंडळी आहेत, मग कम्युनिस्ट आमच्या सोबत आहे, ही सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन त्यांच्या थरावरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भातली चर्चा, त्याच्या संदर्भातली मीटिंग, त्या संदर्भातल्या काही गोष्टी ज्या साहेबांना आज ज्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना इच्छा होती महाविकास आघाडीच्या की साहेबांसमोर बोललं पाहिजे, त्यांच्यासोबत चर्चा झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने साहेब या ठिकाणी येऊ शकले नाहीत। एक आहे की साहेबांना ऐकायला जे आलेले होते ती मंडळी मनातून नाराज झाली की ते विचार जे आम्हाला ऐकायचे होते, उद्धव साहेबांचे विचार ऐकायचे होते, या महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुखाचे विचार ऐकायचे होते, त्याला कुठेतरी आम्ही मुकलो। पण मला खात्री आहे उद्धव साहेब भिवंडी ग्रामीणमध्ये पुन्हा एकदा आम्हाला वेळ देतील आणि त्यावेळेला याच्यापेक्षा जास्त जनसागर उसळलेला आपल्याला दिसून येईल। घाटाळ साहेब आता निवडणुकीच्या सामोरे जात आहेत,
खरं म्हणजे स्थानिक प्रश्न कोणते असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतील. स्थानिक प्रश्न तर मी म्हणते या भागात आज या मिटिंगला आलेल्या प्रत्येक कार्यकर्ता ज्या रस्त्याने आलेला आहे तो रस्ता हे गेले अनेक वर्षाचं दुखणं आहे. या भागातली आरोग्याची दैना उडालेली असेल, या भागातल्या शिक्षणाच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न असतील. आजही वाडी वस्त्यांवरती लाईट पोचली नाहीये. म्हणजे आम्ही परवाच्या दिवशी ज्या वेळेला कांबडीपाडा आणि त्या भागात गेलो होतो त्या ठिकाणी 35 कुटुंब असलेल्या पाड्यातली काही मंडळी येऊन ती आम्हाला भेटली की वारंवार अनेक वेळा सांगून सुद्धा आमच्यापर्यंत वीज पोचलेली नाहीये. जनसामान्यांचे जगणं सुलभ होण्यासाठी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी घाटाळ साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न केले जातील. आणि जी गद्दारी झाली, ज्या गद्दारीचा प्रत्येकाला राग आला, ही गद्दारीची मुळं समूळ उच्चाटन करून परत या ठिकाणी फक्त आणि फक्त शिवसेना आणि महाविकास आघाडीचा एल्गार होईल याच पद्धतीचं वातावरण राहील याची मला खात्री आहे.